धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय निपक्षपणे तपास शक्य नाही. बीडमधल्या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांचा सूर. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष. सरपंच हत्या प्रकरणात नाव समोर आलेल्यांना तात्काळ अटक करा. बीडच्या मोर्चातून जरांगेंची मागणी. तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारण्यास तयार. संभाजीराजेंची घोषणा. सुरेश धस यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकार टार्गेट. अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार. पत्रकार परिषदेत अश्रू अनावर. बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीआयडी पथकाला आदेश. बंदुकीसोबत फोटो असणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्याही सूचना. कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे. तर 30 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश. खातेवाटप होऊन आठवडा झाला तरी 15 मंत्र्यांनी अजून पदभारही घेतला नाही. भाजपचे 9, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 मंत्री मंत्रालयापासून दूरच. अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारचा मोठा अपघात. धडक बसलेल्या जेसीपीवरच्या मजुराचा जागीच मृत्यू. दुसऱ्या कारनं उर्मिलाच्या कारला धडक दिल्यानं अपघात. कोठारे कुटुंबियांचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.